गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन दोन वेगळ्या मेथड्सने आपण करणार. त्यातलं ऑलरेडी एक मेथड जी आहे आपण ती कंप्लीट केली आहे अँड दॅट मेथड इज युअर ऑक्सिडेशन नंबर मेथड. त्याच्यात आपण दोन वेगळे एक्झाम्पल्स घेतले. त्याच्यानंतर सेकंड मेथड आहे फॉर बॅलन्सिंग ऑफ द रेडॉक्स रिॲक्शन अँड दॅट वन इज युअर आयन इलेक्ट्रॉन मेथड. This ion electron method is also called as half reaction method. आयन इलेक्ट्रॉन मेथडला आपण हाफ रिॲक्शन मेथड म्हणतो. असं का म्हणत असणार? दोघं नावं जे दिले आहेत आयन इलेक्ट्रॉन मेथड, त्याच्या मागे पण काहीतरी मिनिंग आहे आणि हाफ रिॲक्शन मेथड त्याच्या मागे पण काही मिनिंग आहे. व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला सर्व रूल्स समजतील, सर्व स्टेप्स समजतील. समजायला थोडंसं डिफिकल्ट आहे पण केअरफुली ऐकलं तर सहज तुम्हाला समजेल आणि समजलं म्हणजे खूप इंटरेस्टिंग असा हा पार्ट आहे. खूप इझी आहे. जर समजा तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला खूप इझी वाटेल ते. म्हणून परत एकदा सांगतो, केअरफुली ऐका. आता आयन इलेक्ट्रॉन मेथडनुसार तुम्हाला दिलेली रिॲक्शन बॅलन्स करायची. क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स रिॲक्शन बाय युझिंग ऑक्सिडेशन नंबर मेथड किंवा बाय युझिंग आयन इलेक्ट्रॉन मेथड. ज्या मेथडचं नाव तुम्हाला दिलं असेल त्या मेथडनुसार तुम्हाला त्याला बॅलन्स करायचं आहे. बरोबर आहे. आता ह्या रिॲक्शनला तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. बट हिअर द रिॲक्शन टेक्स प्लेस इन अ बेसिक मीडियम. बेसिक मीडियमचा काय रूल आहे ते तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. बरोबर आहे. रिॲक्शन जर बेसिक मीडियममध्ये असेल, बेसिक जर तुम्हाला दिलेलं असेल तर आपण OH मायनस आयन ॲड करतो दोघं बाजूला, रिॲक्टंट ॲज वेल ॲज प्रॉडक्ट साईडला. बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती आहे. मग आता ह्या मेथडला आपण सुरुवात करतो आहे. ह्या रिॲक्शनला तुम्हाला आता बॅलन्स करायचं बाय युझिंग आयन इलेक्ट्रॉन मेथड. दॅट इज आयन इलेक्ट्रॉन मेथड दॅट इज युअर हाफ रिॲक्शन मेथड. इथं दिलं आहे तुम्हाला ऑलरेडी हाफ रिॲक्शन मेथड. मग नेमकं आता याला बॅलन्स कसं करणार? पहिला रूल काय असणार? पहिली स्टेप काय असणार? लक्ष द्या इकडे व्यवस्थित. बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय आहे, यू हॅव टू राईट द स्केलेटन इक्वेशन. म्हणजे इथून आपण पहिल्या स्टेपला सुरुवात करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. बघा, ही तुमची पहिली स्टेप, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्केलेटन इक्वेशन तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे. दिलेलं इक्वेशन जसंच तसं लिहायचं आहे. बरोबर आहे. त्याच स्टेपमध्ये आपण बघतोय ॲज इट इज तुम्ही इक्वेशन लिहिलं आहे. राईट डाऊन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच एलिमेंट बिलो इट्स सिम्बॉल. पहिल्या स्टेपमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. प्रत्येक एलिमेंटच्या सिम्बॉलच्या खाली त्याचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला लिहायचा आहे. देअरफॉर हिअर ऑक्सिडेशन नंबर ऑफ BI बिस्मथ इट्स युअर +3. आता +3 कसा येणार हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ऑक्सिजन -2 असतो. किती ऑक्सिजन आहेत? 3, म्हणून तो काय झाला -6. हायड्रोजन +1 असतो. किती हायड्रोजन आहेत? 3, म्हणून तो +3. -6 +3 म्हणजे -3 झाला. -3ला तुम्हाला 0 करायचे म्हणजे हा +3 आला पाहिजे. ओके, हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. तर इथं बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर आला +3. ऑक्सिजन -2, हायड्रोजन +1. तो लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी पण चालेल, कारण की त्याची फारशी गरज आपल्याला पडत नाही. कारण की इथं आपल्याला महत्त्वाचं काय, कोणाचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला ते फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बघा, आपण SNचा ऑक्सिडेशन नंबर या ठिकाणी लिहिणार. SNचा ऑक्सिडेशन नंबर असेल, बघा कसं लिहिणार आता SNचा ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिजनचा -2 असतो. किती ऑक्सिजन आहेत? 2, म्हणजे तो झाला -4. बेरीज -2 आली पाहिजे. हा -4 आहे, बेरीज -2 आली पाहिजे, म्हणजे डेफिनेटली हा जो SN आहे याचा ऑक्सिडेशन नंबर तुमचा +2 आला पाहिजे. कॅल्क्युलेट करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. बरोबर, दॅट वन इज युअर +2. त्याच्यानंतर बघा SnO3, परत या ठिकाणी बघा -2 × 3 -6 बेरीज किती आली पाहिजे? -2. हा -6 आहे, म्हणजे डेफिनेटली हा +4 असेल तरच बेरीज तुमची -2 येईल, म्हणून हा SN आला तुमचा +4. त्याच्यानंतर बिस्मथ दिला परत तुम्हाला शेवटी, पण तो फ्री आहे, इलेमेंटल स्टेट, फ्री स्टेट. आणि फ्री स्टेट जर असेल
तर त्या इलेमेंटचा ऑक्सिडेशन नंबर असतो 0. थोडक्यात मी या ठिकाणी प्रत्येक इलेमेंटचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट केला, पण लिहिताना फक्त कोणते लिहिले मला माहिती आहे कुठल्या ऑक्सिडेशन नंबर चेंज. ऑक्सिजन शक्यतो चेंज होत नाही म्हणून मी लिहिला नाही त्याला. हायड्रोजन पण शक्यतो चेंज होती, तो पण नाही लिहिला. त्याच्या व्यतिरिक्त जे इलेमेंट आहेत SN म्हणजे टीन किंवा BI म्हणजे बिस्मथ, मला माहिती आहे यांचे ऑक्सिडेशन नंबर चेंज होऊ शकतात, म्हणून मी त्या ठिकाणी SN आणि BIचे ऑक्सिडेशन नंबर लिहिले. तुम्ही सर्व लिहिले तरी चालतील, यांचे लिहिले तरी पण चालेल. बघा पहिल्या स्टेपमध्ये आपण स्केलेटन इक्वेशनला प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर त्याच्या सिम्बॉलच्या खाली लिहिलं. ओळखायचं तुम्हाला कोणाचा ऑक्सिडेशन चेंज झाला, ऑलरेडी दिला आपण. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला ते पण आपण लिहिलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यातच ओळखायचं आहे विच इज युअर ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड विच इज युअर रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन काय असतं मित्रांनो? द रिॲक्शन इन विच इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर टेक्स प्लेस. आता ही रेडॉक्स रिॲक्शन आहे, कारण की आपण बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन बघतोय. म्हणजे याच्यामध्ये दोघं रिॲक्शन असेल, ऑक्सिडेशन पण असेल आणि रिडक्शन पण असेल. मग तुम्हाला ते ओळखायचं आहे आउट ऑफ दिस रिॲक्शन, कारण की याच्यात 2 रिॲक्शन आहेत, विच इज युअर ऑक्सिडेशन, विच इज युअर रिडक्शन. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल तर ते ऑक्सिडेशन, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल तर ते रिडक्शन. मग ते ओळखता येईल, सहज ओळखता येईल. बघा बघू आपण या ठिकाणी ब्रॅकेट ड्रॉ करायचं वगैरे, हे आता कॉमन आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बिस्मथ, एका बिस्मथपासून दुसऱ्या बिस्मथपर्यंत भरपूर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे, फ्रॉम स्टार्ट टू एंड, फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, बघा आता या ठिकाणी लाईन ड्रॉ केली आहे. आपल्याला ओळखायचं ही रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन आहे. कसं ओळखणार? बघा इकडे +3, इकडे किती आहे 0. +3चा 0 होणं म्हणजे काय मित्रांनो? म्हणजेच काय लिहिणार तुम्ही याला? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जर असेल तर त्याला आपण रिडक्शन म्हणतो. म्हणून मित्रांनो ही रिॲक्शन जी आहे ही रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे. आता दुसरं बघा SNचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे बघा? +2 आहे. +2चा किती झाला आहे? +4. +2चा +4 होणं म्हणजे काय? सिम्पली इट इज युअर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. बघा समजतंय? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर असेल तर त्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही ऑक्सिडेशन. लक्षात आलं? बघा आता दोघं रिॲक्शन तुम्हाला ओळखता आल्या. हे सर्व आपण पहिल्या स्टेपमध्ये करतोय. स्केलेटन इक्वेशन लिहिलं, प्रत्येक एलिमेंटच्या सिम्बॉलच्या खाली त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहिला, कोणत्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला ते ओळखलं, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ओळखली, रिडक्शन हाफ रिॲक्शन ओळखली. 5 गोष्टी एका स्टेपमध्ये कराव्या लागतील. बरोबर आहे? समजलं? खूप सोपं आहे. हे ऑलरेडी आपण केलं आहे, मागच्या मेथडमध्ये पण केलं आहे. मग तुम्हाला आता 2 रिॲक्शन तिथं दिसत आहे, एक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आहे, एक रिडक्शन हाफ रिॲक्शन. आता काय करायचं बघा, ह्याच स्टेपमध्ये, पहिल्याच स्टेपमध्ये परत जे इक्वेशन तुम्ही लिहिले, जे रेडॉक्स रिॲक्शन तुम्ही लिहिले आहे की ज्याच्यामध्ये 2 रिॲक्शन आहेत, एक ऑक्सिडेशन हाफ आणि दुसरं रिडक्शन हाफ, दोघांना सेपरेट लिहून टाका. काय करायचं? महत्त्वाची गोष्ट आपल्याला, कारण की बघा त्याला हाफ का म्हटलं आहे आपण? ह्या रिॲक्शनला तुम्हाला 2 पार्टमध्ये डिवाईड करायचे. दिस इज युअर रेडॉक्स. ही दिलेली रिॲक्शन तुमची रेडॉक्स आहे. याला तुम्हाला 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं मित्रांनो. एक असेल तुमचं ऑक्सिडेशन आणि दुसरं असेल तुमचं रिडक्शन. मग करता येईल. बघा कसं करणार, ऑलरेडी आपण करूनच ठेवलं आहे, फक्त त्याला लिहिताना सेपरेटली यायचं आहे. बघा या ठिकाणी असं म्हटलं आपण, बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला म्हणून त्याला रिडक्शन, SNचा ऑक्सिडेशन इन्क्रीज झाला म्हणून त्याला ऑक्सिडेशन. मग दोघं रिॲक्शन सेपरेट लिहा. समजा आपण सुरुवातीला ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहूया या ठिकाणी. बघा ऑक्सिडेशन कसं लिहिणार मग आता, ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन इन्क्रीज झाला आहे. काय झालं बघा ऑक्सिडेशनमध्ये? SnO2- ॲक्वियस मी लिहित नाही आता, त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला मात्र लिहायचं. ॲक्वियस दोघं ठिकाणी जे असेल ते कंटिन्यू लिहित जायचं आहे, त्याच्यात बदल करायचा नाही. बघा SnO2 SnO3 एवढा जो पार्ट आहे, एवढा पार्ट म्हणजे काय तुमचा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजेच काय? ऑक्सिडेशन. याला म्हणणार तुम्ही ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. समजला? असंच आपल्याला आता रिडक्शन हाफ रिॲक्शन लिहायची आहे. बघा आता या ठिकाणी लिहितोय मग मी आता
मग रिडक्शन हाफ रिॲक्शनमध्ये काय लिहिणार मित्रांनो? बघा रिडक्शनमध्ये काय झालं आहे, BiOH थ्रायस. याला म्हटलं ना आपण बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला म्हणून रिडक्शन BiOH थ्रायस. सॉलिड लिहिला नाही मी, त्याचं कन्व्हर्शन झालं तुमचं बिस्मथमध्ये म्हणजे Biमध्ये झालं. दोघं रिॲक्शन मी काय करून टाकल्या, आता सेपरेट करून टाकल्या. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन. ओके, दोन हाफ रिॲक्शन झाल्या, दोघांना आपल्याला बॅलन्स करायचं आहे आता, म्हणून त्याला नाव दिलं आपण हाफ रिॲक्शन मेथड. ओके, एकत्र बॅलन्स करण्यापेक्षा काय करायचं आहे, ऑक्सिडेशनला सेपरेट बॅलन्स करा, रिडक्शनला सेपरेट बॅलन्स करा. दोघं बॅलन्स झाल्या की दोघांना एकत्र करून टाका. जसं इथं सेपरेट केलं तसं नंतर एकत्र करा, म्हणजे तुमची एक रिॲक्शन परत बॅलन्स होईल. म्हणून त्याला म्हटलं आपण हाफ रिॲक्शन मेथड. आणि आयन इलेक्ट्रॉन का म्हटलं असेल त्याला ते तुम्हाला पुढे समजेल. बघा आता दोघं रिॲक्शनला आपण सेपरेट करून टाकलं, दोघांना सेपरेटली तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. ऑक्सिडेशनला सेपरेट बॅलन्स करा, रिडक्शनला सेपरेटली बॅलन्स करा. मग आता पहिल्या स्टेपमध्ये एवढं सर्व केल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना, इन सेकंड स्टेपमध्ये काय होणार, इकडे लक्ष व्यवस्थित. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला करायचं आहे बॅलन्स दिस रिॲक्शन ॲटॉमिकली एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन हायड्रोजन व्यतिरिक्त जे इलेमेंट आहेत ते इलेमेंट तुम्हाला बॅलन्स करायचे आहेत. बरोबर आहे. मग ऑक्सिजन हायड्रोजन व्यतिरिक्त इथं काय दिसतं तुम्हाला, SN, त्याला बॅलन्स करायचं आहे. SN किती आहे, 1. इकडे किती SN आहेत, 1. करायची गरज नाही, ऑलरेडी तो बॅलन्स आहे. समजा असं राहिलं असं, इथं SN2 राहिला असता तर इकडे मला 2 करावा लागला असता असं. बरोबर आहे. किंवा इकडे 2 राहिला असता आणि इकडे 1च राहिला असता, इकडे 2 करावा लागता. म्हणजे ऑक्सिजन हायड्रोजन सोडून जे बाकी राहिलेले इलेमेंट आहेत त्यांना तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. जे आपण ऑलरेडी मागच्या मेथडमध्ये पण बघितले तेच या ठिकाणी करायचं आहे. वेगळं काय ते पुढे फार महत्त्वाचं असणार आहे. बघा मग आता तीच रिॲक्शन मी ॲज इट इज लिहिणार. SnO2 रूल्स या ठिकाणी लिहित नाही, ओरली फक्त तुम्हाला सांगतोय. तुम्ही मात्र व्हिडिओ बघत असताना ते रूल्स लिहिण्याचा प्रयत्न करा. तसं या ठिकाणी बघा बिस्मथ एकच आहे, इकडे पण बिस्मथ एकच आहे, म्हणून आपण याला काय करणार, दुसऱ्या स्टेपमध्ये ॲज इट इज लिहिणार. कारण की दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार, ऑक्सिजन हायड्रोजन व्यतिरिक्त जे इलेमेंट आहेत त्यांना आपण बॅलन्स करतोय, पण ते ऑलरेडी बॅलन्स आहेत म्हणून करायची गरज नाही. म्हणजे असंच्या असं राहू दिलं असतं तरी पण चाललं असतं, पण स्टेप सेकंड दिसली पाहिजे आपली म्हणून मी तुम्हाला लिहून दिली आहे. बरोबर. तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, बघा तिसरी स्टेप काय असते, तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे बॅलन्स ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजनला बॅलन्स करायचं आहे. ऑक्सिजन कसा बॅलन्स करतात हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. आता मागचाच रूल आपण बघतोय, बॅलन्स ऑक्सिजन ॲटम बाय ॲडिंग H2O. ऑक्सिजनला बॅलन्स करण्यासाठी वॉटर ॲड करायचं. अँड बॅलन्स हायड्रोजन ॲटम बाय ॲडिंग H+ आयन. हा जो रूल मी लिहिला आहे, स्टेप लिहिली, ही दोघांसाठी ॲप्लिकेबल आहे. ऑक्सिडेशन असेल किंवा रिडक्शन असणार आहे. ओके. बघा आता ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला आता ऑक्सिजन अगोदर बॅलन्स करायचं आहे. अगोदर मी काय लिहिलं आहे, ऑक्सिजन, नंतर अगोदर ऑक्सिजन बॅलन्स करणार, नंतर आपण हायड्रोजन बॅलन्स करणार. बघा आता ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. ऑक्सिजन किती दिसतं मित्रांनो, SnO2 2, SnO3 3. एक ऑक्सिजन रिॲक्टंट सेलला कमी आहे, तिकडे 2च आहे, तिकडे 3 आहेत. मग रिॲक्टंट सेलला जेवढे ऑक्सिजन कमी तेवढे वॉटर मॉलिक्यूल तुम्ही ॲड करणार. म्हणून बघा मी या ठिकाणी लिहिलं, बघा SN, लक्षात द्या इकडे व्यवस्थित, SnO2 मायनस plus 2 times H2O, it gives SnO3 minus. बघा लक्षात आलं का स्टेप. आता बघा चेक करा ऑक्सिजन बरोबर आहेत का. बघा हे 2 ऑक्सिजन आणि ह्या 1 ऑक्सिजन, 3 इकडे पण 3, म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स झाला. इकडचा पण ऑक्सिजन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करू आपण. बघा या ठिकाणी आता BiOH थ्राइस. OH थ्राइस म्हणजे किती ऑक्सिजन झाले मित्रांनो, 3. आणि इकडे जर बघितलं तर एकही ऑक्सिजन नाही, म्हणजे इकडे 3, इकडे पण 3 असले पाहिजे, म्हणून 3 टाइम्स
H2 आपण लिहिणार. झाला ऑक्सिजन बॅलन्स. यस. त्याच्यानंतर आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. ह्याच स्टेपमध्ये इथं मी तुम्हाला सांगतो आहे, पण तुम्ही परीक्षेत लिहिताना सेपरेट लिहायचं. इथं ऑक्सिजन बॅलन्स झाला, खाली परत हायड्रोजन बॅलन्सची रिॲक्शन लिहायची. ओके. आता हायड्रोजन कसा बॅलन्स करतो तुम्हाला सांगितलं मी. ज्या साईडला हायड्रोजन कमी असेल त्या साईडला H+ आयन ॲड करायचे. एक हायड्रोजन कमी असेल 1 H+ आयन ॲड करा. 5 हायड्रोजन कमी असेल 5 H+ आयन ॲड करा. मग आपण अगोदर चेक करणार खरोखर कमी आहेत जास्त आहेत काय आहे. आता बघा रिॲक्टंट साईडला किती हायड्रोजन दिसत आहे. 2 हायड्रोजन. प्रॉडक्ट साईडला एकही हायड्रोजन नाही. प्रॉडक्टकडे एकही हायड्रोजन नाही. ओके. बघा मग मी आता या ठिकाणी प्रॉडक्ट साईडला याच्यातच दाखवतोय, रेड याच्याने दाखवतोय, म्हणजे तुमचं चेंज लक्षात आलं पाहिजे. बघा आता रिॲक्टंट साईडला किती हायड्रोजन आहेत. 2. प्रॉडक्ट साईडला किती आहेत. 2. आता हायड्रोजन बॅलन्स झालं आहे. ऑलरेडी ऑक्सिजन बॅलन्स होता. SN ऑलरेडी बॅलन्स आहे. इकडच्या बाजूला बघू आपण. बघा आता रिॲक्टंट साईडला किती हायड्रोजन आहेत मित्रांनो. 3 हायड्रोजन आहेत. ओके. प्रॉडक्ट साईडला किती आहेत. 6 हायड्रोजन आहेत. म्हणजे तुम्हाला रिॲक्टंट साईडला 3 हायड्रोजन ॲड करावे लागतील. 3 टाइम्स H+ आयन. ओके. बिस्मथ आणि 3 टाइम्स H2 ऑलरेडी आहेच. बिस्मथ प्लस 3 टाइम्स H2. बघा आता दोघं बाजूला 6 हायड्रोजन झाले का. 3 6 हायड्रोजन. हे 3 आणि हे 3 म्हणजे 6 हायड्रोजन तुमचे दोघं बाजूला झाले आता. बरोबर आहे. मग आता ह्या रिॲक्शनचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट बॅलन्स्ड आहेत. SN बॅलन्स आहे. ऑक्सिजन आपण बॅलन्स केला. हायड्रोजन आपण बॅलन्स केला. इकडे बिस्मथ बॅलन्स आहे. ऑक्सिजन बॅलन्स केला आपण बाय ॲडिंग 3 टाइम्स H2O. नंतर आपण हायड्रोजन बॅलन्स केला. सर्व एलिमेंट बॅलन्स. बरोबर आहे. लक्षात आता खूप महत्त्वाची स्टेप आपल्याला बघायची आहे. बघा तिघं स्टेपनुसार आपण एलिमेंटचं बॅलन्स या ठिकाणी केलं आहे. पण आता नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. हायड्रोजन बॅलन्स झाला, ऑक्सिजन बॅलन्स झाला, याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे बॅलन्सिंग ऑफ द चार्ज. इथं लिहितोय मी खाली. पुढची स्टेप फार महत्त्वाची आहे. 4थी स्टेप आहे चार्ज बॅलन्सिंग. तर चार्ज बॅलन्सिंग काय असेल. रूल व्यवस्थित समजून घ्या, मग तुम्हाला समजेल की चार्ज बॅलन्सिंग काय असतं. पण चार्ज बॅलन्स म्हणजे काय. जेवढे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस असतील ते तुम्हाला बॅलन्स करायचे आहेत. म्हणजे निगेटिव्ह चार्जेस आणि पॉझिटिव्ह चार्जेसची संख्या सारखी आली पाहिजे. दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 0 आली पाहिजे. रिॲक्टंट साईड प्लस प्रॉडक्ट साईड. कसं करणार दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इकडे लक्ष द्या व्यवस्थित. जेव्हा तुम्ही चार्ज बॅलन्सिंग ह्या स्टेपचा विचार करतात मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे. चार्ज बॅलन्सिंग इज कॅरिड आउट बाय ॲडिंग. बघा चार्ज तुम्हाला बॅलन्स करायचं आहे कशाने. बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन्स. कंपल्सरी तुम्हाला काय ॲड करायचं आहे. इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे आहेत. चार्ज बॅलन्स करण्यासाठी इलेक्ट्रॉन ॲड करायचे. एका इलेक्ट्रॉनवर एक निगेटिव्ह चार्ज असतो. बरोबर आहे. आता इलेक्ट्रॉन कुठं ॲड करणार ते पण फिक्स ठरलेलं आहे. जास्त विचार करायची गरज नाही. जर समजा बघा आता एक ऑक्सिडेशन रिॲक्शन तुमच्या समोर आहे, एक रिडक्शन रिॲक्शन समोर आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन जर असेल इथं लिहून देतो तुम्हाला स्पष्ट. इन ऑक्सिडेशन रिॲक्शन इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड. बघा ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन ॲड करायचे आहेत. कुठं पण इन RHS म्हणजे प्रॉडक्ट साईडला. कंपल्सरी काहीच चेंज होणार नाही. ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल म्हणजे ही जी रिॲक्शन तुम्हाला दिसते त्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला चार्ज बॅलन्स करताना इलेक्ट्रॉन ॲड करायचंच आहेत. पण कोणत्या बाजूला ॲड करणार ते इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन जर असेल तर इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट RHS राईट हँड साईड. राईट हँड साईड म्हणजे काय.
बघा आता ही रिॲक्शनची दोन साईड आहेत, ही लेफ्ट हँड साईड, ही राईट हँड साईड. राईट हँड साईड म्हणजे प्रॉडक्ट साईड. रिॲक्शनची राईट हँड साईड नेहमी प्रॉडक्ट साईड असते आणि लेफ्ट हँड साईड असेल तर ती रिॲक्टंट साईड असते. तर ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन तुम्ही कुठे ॲड करणार? प्रॉडक्ट साईडला, राईट हँड साईडला. आणि त्याच्या उलट रिडक्शनमध्ये, मग रिडक्शनमध्ये कसं लिहिणार? इन रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन जर असेल, इन रिडक्शन रिॲक्शन इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन LHS. LHS म्हणजे काय मग आता? रिॲक्टंट साईड. रिॲक्टंट साईडला तुम्हाला इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे आहेत. हा रूल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा जर तुम्हाला समजला तरच तुम्हाला पूर्ण इक्वेशन जे आहे ते बॅलन्स या ठिकाणी करता येणार आहे. लक्षात आलं? मग लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. रिडक्शन रिॲक्टंट साईडला ॲड करायचं. जी रिडक्शन तुमची रिॲक्शन असेल, रिडक्शन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन कुठे ॲड करणार? रिॲक्टंट साईडला. आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल तर प्रॉडक्ट साईडला. एवढं सोपं आहे, बरोबर आहे. आता ॲक्च्युली हे कसं करणार ते आपण बघणार, बरोबर आहे. बघा मग आपण आता ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहू या ठिकाणी. नाव हिअर द ऑक्सिडेशन रिॲक्शन इज गिवन ॲज, बेसिक मिडियमची रिॲक्शन आहे, लक्षात ठेवा. बघा ऑक्सिडेशन रिॲक्शन काय दिले मित्रांनो आपल्याला? ऑक्सिडेशन रिॲक्शन इज गिवन ॲज SnO2 मायनस. खूप महत्त्वाची स्टेप आहे, चार्ज बॅलन्सिंग लक्षात आलं पाहिजे. SnO2 मायनस, देन H2O, इट गिव्स SnO3 minus 2 plus 2 times H plus ion. लक्षात येतं व्यवस्थित. हां बघा आपण ह्या ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स तुम्हाला ॲड करायचे आहेत. कोणत्या बाजूला? पण प्रॉडक्ट साईडला. दिस इज द प्रॉडक्ट साईड, बरोबर आहे. आणि काय करायचं इलेक्ट्रॉन ॲड करून? चार्ज बॅलन्स करायचा. चार्ज सारखा झाला पाहिजे. थोडं कन्फ्युजिंग स्टेट आहे, त्यामुळे व्यवस्थित ऐका पण समजेल. खूप सोपं पण आहे. आता चार्ज बॅलन्स करणं म्हणजे नेमकं काय? तर रिॲक्टंट साईडकडे जेवढा चार्ज असेल तेवढा चार्ज प्रॉडक्ट साईडकडे असला पाहिजे, बरोबर आहे. आता रिॲक्टंट साईडचा विचार करा मित्रांनो. रिॲक्टंट साईडकडे किती चार्ज आहे? -2, बरोबर आहे. आपण ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये फक्त चेंज कुठं करू शकतो? प्रॉडक्ट साईडमध्ये. इकडे आपल्याला काहीच चेंज करता येत नाही. म्हणजे हा जो चार्ज आहे हा असाच राहणार, याच्यात बदल होणार नाही. पण आपण इकडे चेंज करू शकतो, बरोबर आहे. आता इकडे चेंज कसं करणार? इकडे जर -2 आहे तर इकडे सुद्धा -2च असला पाहिजे. त्याला म्हणणार तुम्ही चार्ज बॅलन्सिंग. ओके. बघा आता इकडे चार्ज किती आहे? -2 आणि हा +2 आहे. हा +1 दिसतोय का? +1. पण तो किती वेळेस घेतला आपण? 2दा. बघा +1 परत सांगतो तुम्हाला मी. दिस इज +1 पण तो 2दा घेतला. मग -2 आणि +2. बघा -2 +2 दोघांची बेरीज 0. म्हणजे इकडे चार्ज किती आता? 0. बॅलन्स आहे का? नाही. तो आत्ता तुम्हाला बॅलन्स करायचा आहे. कशाने बॅलन्स करणार? इलेक्ट्रॉन ॲड करून, बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉन कुठं ॲड करणार तुम्ही? प्रॉडक्ट साईडला ॲड करायचे, त्याच्यात नो डाऊट. किती इलेक्ट्रॉन ॲड करणार? इकडे आता 0 चार्ज कसा आला समजला? इकडे चार्ज -2. इकडे पण मला कारण की हा तर मी बदलू शकत नाही आहे. इकडे -2च असणार आहे, म्हणजे इकडे पण मला -2च करावा लागेल. मग -2 केव्हा पॉसिबल आहे? जर मी 2 इलेक्ट्रॉन ॲड केले तर. लक्षात आलं आता? बघा या ठिकाणी आता हा -2 +2 तर 0 झाला आणि एक्स्ट्रा -2 चार्ज मी ॲड केला, म्हणजे आता टोटल चार्ज -2 झाला. बघा इकडे पण -2, इकडे पण -2. म्हणजे आता दोघंकडे चार्ज कसे झाले? इक्वल बॅलन्स झाले, बरोबर आहे. असंच तुम्हाला बॅलन्सिंग ऑफ द चार्ज करायचं आहे. आता कोणाच्या बाबतीत? रिडक्शन रिॲक्शनच्या बाबतीत. आता बघू आपण रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय होणार. बघा आता रिडक्शन, या दोघांची बेरीज 0 दिली मी. नंतर म्हणून आपण -2 केला, कारण की इकडे पण -2 होता. बघा आता रिडक्शन रिॲक्शनच्या बाबतीत रिडक्शन रिॲक्शन लिहून टाकू अगोदर आपण. काय दिलं बघा तुम्हाला रिडक्शन रिॲक्शन? BI, इथंच लिहितोय मी त्याला, BiOH thrice plus 3
times H plus ion. It gives Bi plus H2O, 3 times H2O, Bi plus 3 times. तीच रिॲक्शन रिपीट लिहिली मी. Bi waste thrice plus 3 times H plus ion, it gives Bi plus 3 times H2O. इथं पण आपल्याला चार्ज बॅलन्स करायचं आहे. रूल दिला आहे तुम्हाला. रिडक्शन रिॲक्शन जर असलं इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन लेफ्ट हँड साईड. इलेक्ट्रॉन तुम्हाला ॲड करायचं आहे, पण कोणत्या बाजूला? लेफ्ट हँड साईडला. लेफ्ट हँड साईड म्हणजे काय? रिॲक्टंटची बाजू. म्हणजेच काय मित्रांनो, प्रॉडक्ट साईडकडे आपल्याला काहीच करता येणार नाही. इथं आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे इकडे जेवढा चार्ज आहे तेवढा इकडे तुम्हाला करायची. याच्यात काहीच बदल करू शकत नाही आपण. जसं ऑक्सिडेशनमध्ये आपण इकडे काहीच बदल करू शकलो नाही, तसं रिडक्शनमध्ये इकडे काहीच तुम्हाला बदल करता येणार नाही. मग तिकडचा चार्ज अगोदर डिसाईड करून घ्या किती आहे. बघा इथं कुठंच मला चार्ज दिसत नाही, म्हणजे काय? 0. तिकडे जर 0 आहे तर इकडे पण 0च असला पाहिजे. आहे का ते चेक करा. नसेल तर इलेक्ट्रॉन ॲड करून टाका. बघा आपण अगोदर चेक करून घेऊ. काय? Bi waste thrice plus 3 times H plus ion. याच्यावरचा चार्ज नाही, याच्यावर चार्ज आहे बघा, हा +1 चार्ज आहे, बरोबर आहे. पण +1 चार्ज किती वेळेस आहे मित्रांनो? 3 टाइम्स येतो. म्हणजेच टोटल चार्ज झाला तुमचा 3 पॉझिटिव्ह चार्जेस, बरोबर आहे. इकडे 3 पॉझिटिव्ह, इकडे 0 नाही. आपल्याला दोघं ठिकाणी 0 करायचे आहेत. इकडे 0 आहे तर इकडे पण 0 पाहिजे. इकडे -2 आहे, इकडे पण -2 केला होता आपण. मग इकडे 0 आहे, इकडे 0 करायचं आहे. हा +3 आहे. किती इलेक्ट्रॉन ॲड केले तर 0 होईल? अगदी सोपं आहे. +3 -3. कारण की एका इलेक्ट्रॉन एक -4 असतो. म्हणून या ठिकाणी बघा आता मी 3 इलेक्ट्रॉन जे आहेत ते या ठिकाणी मी ॲड केले. म्हणजे बघा इकडे 2 इलेक्ट्रॉन ॲड करून चार्ज बॅलन्स झाला. इकडे 3 इलेक्ट्रॉन ॲड करून चार्ज बॅलन्स करण्याचा आपण प्रयत्न केला. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, बरोबर आहे. रिपीटेडली मी जे सांगतो ते बघा, 4-5 वेळेस बघा, तेव्हा ते तुमचं लक्षात येईल. लक्षात आलं? मग खूप सिम्पल याच्यात तुम्हाला मी सांगितलं आहे. इकडे आता 2 इलेक्ट्रॉन ॲड केले आपण, इकडे आता 3 इलेक्ट्रॉन ॲड केले. चार्ज बॅलन्सिंग झालं. आता चार्ज बॅलन्सिंग झाल्यानंतर इकडे लक्ष द्या व्यवस्थित. बघा जेवढे इलेक्ट्रॉन तुम्ही ऑक्सिडेशनमध्ये ॲड केले आहेत, किती ॲड केले? 2. तेवढेच इलेक्ट्रॉन तुमचे रिडक्शनमध्ये पण असले पाहिजे. म्हणजे तिकडे 2 आहेत, इकडे 2 असले पाहिजे. की इकडे 3 आहेत, तिकडे पण 3 असले पाहिजे, बरोबर आहे. लक्ष द्या. पण सारखे आहेत का? नाही. मग आता काय करणार? 1 कमी करून टाकणार. तिकडे 2 आहेत, ह्या 3 पुसून टाकू, 2 करून टाकू, चालेल? नाही. बॅलन्स होणार नाही, चार्ज बॅलन्स होणार नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे? दोघं ठिकाणचे इलेक्ट्रॉन सारखेच असले पाहिजे. ऑक्सिडेशनमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन तुम्ही ॲड केले आहेत प्रॉडक्ट साईडला, तेवढेच इलेक्ट्रॉन तुमच्या रिडक्शनमध्ये रिॲक्टंट साईडला असले पाहिजे मित्रांनो. मग काय करणार? असा काही सुटेबल इंटिजर शोधा, आयडेंटिफाय द इंटिजर. त्याच्याने जर तुम्ही त्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर तुमचे इलेक्ट्रॉनची संख्या सारखी होईल. म्हणून काय करणार बघा तुम्ही, ऑक्सिडेशनला जर मी 3 ने मल्टिप्लाय करून टाकलं, पूर्ण रिॲक्शनला मी 3 ने मल्टिप्लाय करून टाकतो, बरोबर आहे. बघा पुढची स्टेप काय आहे तुमची? 5व्या स्टेपमध्ये काय करणार आपण? टू मेक टोटल इलेक्ट्रॉन्स सेम. दोघांकडचे इलेक्ट्रॉन मला सारखे करायचे आहेत. म्हणजे याला थोडक्यात आपण टोटल इन्क्रीज डिक्रीज जसं मागच्या मेथडमध्ये केलं होतं त्याच पद्धतीने दोघांकडचे इलेक्ट्रॉन मला सारखे करायचे आहेत रिॲक्टंट प्रॉडक्टचे. टू मेक द टोटल इलेक्ट्रॉन्स सेम वी हॅव टू मल्टिप्लाय बोथ द इक्वेशन. याला गरज असेल एकाला किंवा दोघं इक्वेशनला बाय सुटेबल इंटिजर, अशा पूर्णांकाने त्याला मल्टिप्लाय करा जेणेकरून दोघं ठिकाणची इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती सेम झाली पाहिजे. जसं आता बघा या ठिकाणी मी जर याला 3 ने मल्टिप्लाय केलं, बघा इथं 2 प्रत्येकाला करायचं, नुसतं इलेक्ट्रॉनला नाही सर्वांना. याला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती होतील? 3 × 2 6 इलेक्ट्रॉन होतील. ह्या पूर्ण इक्वेशनला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर मित्रांनो काय होईल? याला जर मी समजा शेवटी 3 आहे, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 3 × 2 अगेन 6, बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी मल्टिप्लाय केल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन मिळेल बघा. ऑक्सिडेशन इक्वेशन काय मिळते आपल्याला? 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इथं लिहून टाकतो वाटल्यास. होल इक्वेशन मल्टिप्लाय बाय 3 अँड होल इक्वेशन मल्टिप्लाय बाय 2. ओके, काय मिळते बघा इक्वेशन? 3 टाइम्स
SnO2 मायनस प्लस 3 टाइम्स H2O झालं. इट गिव्स SnO3 सॉरी 3 टाइम्स SnO3 मायनस 2 प्लस याला बघा आता 3 ने मल्टिप्लाय करतोय मी 6 टाइम्स H प्लस आयन याला पण 3 ने मल्टिप्लाय करतोय 6 इलेक्ट्रॉन. सर्व याला मी 3 ने मल्टिप्लाय करून टाकलं झाले 6 इलेक्ट्रॉन. आणि खालची जे इक्वेशन आहे रिडक्शन रिॲक्शनला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा काय येईल मग बिस्मथचा हायड्रॉक्साईड 2 टाइम्स BiOH थ्राइस प्लस बघा 3 टाइम H प्लस आयन आहे त्याला मी 2 ने मल्टिप्लाय करतोय. 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर तो 6 टाइम्स H प्लस आयन या 3 इलेक्ट्रॉन्सला मी 2 ने मल्टिप्लाय करतोय परत 6 इलेक्ट्रॉन्स. रिॲक्टंट प्रोडक्ट ओळखीचा लागला पाहिजे. त्याचं सरळ रिॲक्शन लिहून टाकणार. इथं पण करून टाकू आपण त्या पद्धतीने. हां बघा आता प्रॉडक्ट साईडला काय लिहिणार याला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं 2 टाइम्स Bi प्लस याला 2 ने 3 वॉटर मॉलिक्यूल आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 6 वॉटर मॉलिक्यूल झालं आहे प्लस पुढे काहीच नाही आहे. ओके चालेल. इथपर्यंत चार्ज बॅलन्सिंग खूप महत्त्वाची स्टेप होती. चार्ज बॅलन्स केल्यानंतर असा कोइफिशियंट आपण शोधला की जेणेकरून दोघंकडची इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आली पाहिजे. जे तुम्ही ॲड केले आहेत ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये ते सारखे झाले पाहिजे. मग याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं. आता काय करायचं मित्रांनो दोघं रिॲक्शन तुम्ही ॲड करायचे आहेत बरोबर आहे. दोघं रिॲक्शन ॲड केल्यानंतर एक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन एक रिडक्शन हाफ रिॲक्शन कारण की आता ही रिॲक्शन टोटल बॅलन्स झाली आहे. SN बॅलन्स झाला ऑक्सिजन बॅलन्स झाला इकडे BI बॅलन्स झाला हायड्रोजन बॅलन्स झाला चार्ज बॅलन्स झाला. आता फक्त काय करायचं दोघं रिॲक्शनला एकत्र आणायचं आहे म्हणजे टोटल तुम्हाला बॅलन्स्ड इक्वेशन मिळेल जे रेडॉक्स इक्वेशन असणार आहे. बघा आता दोघांची बेरीज मी या ठिकाणी करतोय दोघांचा ॲडिशन मी या ठिकाणी करतोय. मग तत्पूर्वी आपण बघू याच्यात काही कॅन्सल होण्यासारखं आहे का बघू आपण या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही विचार केला मित्रांनो 6H प्लस आयन 6H प्लस आयन्स कॅन्सल झालं आहे. 6 इलेक्ट्रॉन ते कॅन्सल झाले पाहिजे म्हणूनच आपण 3 ने 2 ने त्याला मल्टिप्लाय केलं आहे. ओके हां आयन इलेक्ट्रॉन मेथड का म्हटलं मग लक्षात आलं. इलेक्ट्रॉन्स आपण ॲड करतो चार्ज बॅलन्स करण्यासाठी म्हणून त्या मेथडला नाव दिलं जातं आयन इलेक्ट्रॉन मेथड. बघा आता 6 इलेक्ट्रॉन तुमचे कॅन्सल झाले 6 H प्लस आयन तुमचे कॅन्सल झाले कारण की इकडे जेवढे तिकडे तेवढे सारखे आहेत. आता बघा अजून काही कॅन्सल होण्यासारखं आहे का इथं बघा तुम्हाला 3 टाइम्स वॉटर मॉलिक्यूल दिलेलं आहे. लक्षात आपण काही त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं आहे आपण ऑक्सिडेशन रिॲक्शनला 3 ने मल्टिप्लाय केलं आहे मग इथं 3 टाइम्स वॉटर मॉलिक्यूल आहे. इकडे किती आहेत मित्रांनो 6 आहेत बरोबर आहे. एका बाजूला 3 एका बाजूला 6 3 कॅन्सल करून टाकू आपण. हे 3 जर कॅन्सल झाले तर किती वॉटर मॉलिक्यूल शिल्लक राहतील इकडच्या बाजूला प्रॉडक्ट साईडला कारण की रिॲक्टंट साईडला 3 आहेत. ही पूर्ण आता रिॲक्टंट साईड आली ही पूर्ण प्रॉडक्ट साईड आली. रिॲक्टंट साईडला 3 वॉटर मॉलिक्यूल आहेत तिकडे 6 आहेत. 6 मधून जर 3 गेले तर 3 प्रॉडक्ट साईडला शिल्लक राहतील. मग लिहिताना आपल्याला तसं लिहावं लागेल. बघा आता कसं लिहिणार मग रिॲक्शनला सर्व आता बेरीज तुम्हाला करायची 3 टाइम्स SnO2 मायनस प्लस हे कॅन्सल झालं एक प्रकारे याच्यातून 3 शिल्लक राहतील 2 टाइम्स BiOH थ्राइस. बघा हा लिहिला हा कॅन्सल झाला हा लिहिला हा कॅन्सल झाला म्हणजे पूर्ण रिॲक्टंट साईड लिहिली गेली आपली. आता प्रॉडक्ट साईड लिहिणार आपण. प्रॉडक्ट साईडला 3 टाइम्स SnO3 मायनस प्लस बघा हे कॅन्सल झालं आहे 2 टाइम्स बिस्मथ आणि आता बघा काय राहणार 6 वॉटर मॉलिक्यूलमधले हे 3 गेले आहेत म्हणजे फक्त किती वॉटर मॉलिक्यूल शिल्लक राहिले आहे 3 टाइम्स H2O मॉलिक्यूल त्या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत. तर हे झालं तुमचं टोटल बॅलन्स इक्वेशन. मग हे इक्वेशन खरोखर बॅलन्स आहे का ते तुम्ही चेक करू शकतात. म्हणजे प्रत्येक ॲटम जो आहे तो बॅलन्स केलेला आहे किंवा नाही म्हणजे फायनल इक्वेशन तुमचं जे आपण घेतलं आहे दॅट मीन्स करेक्ट ऑर नॉट ते तुम्ही प्रत्येक ॲटम बॅलन्स करून सहज
तुम्ही फाइंड आउट करू शकतात. बरोबर आहे. चेक करून घ्या. तुम्हाला चेक करायचं असेल कुठला आयटम कमी आहे जास्त आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आता परत इथं तुम्हाला म्हटलं होतं मी, दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन बेसिक मीडियम. बेसिक मीडियममध्ये जर रिॲक्शन होत असेल तर काय रूल आहे तुम्हाला आठवतं आहे? बेसिक मीडियमच्या रिॲक्शनमध्ये आपण असं म्हटलं होतं, जर रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये होत असेल तर आपण OH मायनस ॲड करतो दोघं बाजूला. किती OH मायनस? जेवढे H प्लस आयन असतील. मग शोधून बघू आपण किती H प्लस आयन आहेत. एकही H प्लस आयन नाही. म्हणजे जरी रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये तरी आपल्याला OH ॲड करायची गरज नाही. OH ॲड करायची गरज केव्हा पडते? जर त्या रिॲक्शनमध्ये H प्लस आयन असतील तर. समजा एखादा रिॲक्टंटला H प्लस आयन आहे 1, तर तुम्हाला 1 OH मायनस आयन दोघं बाजूला ॲड करायचं असतो. 5 H प्लस आयन आहेत, दोघं बाजूला 5 OH मायनस आयन ॲड करा. इथं एकही नाही H प्लस आयन म्हणून एकही OH मायनस आयन ॲड करायची गरज नाही. दिस इज अ फायनल बॅलन्स्ड इक्वेशन. चेक करू शकता तुम्ही. इकडचे SN इकडचे SN बरोबर आहेत का? इकडचे बिस्मथ इकडचे बिस्मथ, इकडचे ऑक्सिजन इकडचे ऑक्सिजन. सहज तुम्हाला समजेल. लक्षात आलं? तर ह्या रिॲक्शनला सुद्धा तुम्ही स्वतः लिहून घ्यायचं मित्रांनो. 2 एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात सॉल्व करून दिलेले आहेत. आयन इलेक्ट्रॉन मेथडचे 2 एक्झाम्पल सॉल्व करून दिले आहेत. हे वेगळं एक्झाम्पल आहे आणि अजून एक वेगळं एक्झाम्पल आपण उद्याला घेणार. असे 2 एक्झाम्पल तुमचे आयन इलेक्ट्रॉन मेथडचे होतील. 2 ऑलरेडी तुमच्या पुस्तकात सॉल्व आहे, म्हणजे 4 सॉल्व एक्झाम्पल तुमच्यासमोर असतील. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीचे एक्झाम्पल सहज सॉल्व करू शकतात. लक्षात आलं? तर आजसाठी आपण या ठिकाणी थांबणार आहोत. बरेचसे विद्यार्थी मित्रांना परत सूचना देतो मी. मागच्या व्हिडिओमध्ये पण मागच्या लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं की तुमचे व्हॉट्सअप नंबर माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9822440594 9822440594. आणि माझा हा नंबर तुमच्या फोनबुकमध्ये सेव्ह असला पाहिजे, तरच तुम्हाला मी पाठवलेले मेसेज येत जातील. कारण की मी आता ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला आहे आणि ब्रॉडकास्ट ग्रुपचं वैशिष्ट्य आहे, जर तुमच्याकडे माझा नंबर सेव्ह असेल तरच तुम्हाला तो मेसेज येईल, किंवा मेसेज आला तरी तो तुम्हाला दिसणार नाही जर माझा नंबर सेव्ह नसेल तर. म्हणून अगोदर माझा नंबर तो सेव्ह करा आणि मला तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा. कारण की मी बऱ्याच विद्यार्थ्यांना मेसेज टाकतो आहे. ब्रॉडकास्ट ग्रुपचं असं असतं, जर मी मेसेज टाकला, त्या 100 विद्यार्थी जर त्या ग्रुपमध्ये असेल, 100 मुलांना तो मेसेज जाईल, पण तुम्हाला असं वाटेल की तो मी सेपरेट तुम्हाला पाठवला आहे, पर्सनली मी पाठवला. पर्सनली नाही, तो ग्रुपचा मेसेज असतो, पण तो प्रत्येकाला जातो, तुम्हाला ग्रुप दिसत नाही. ब्रॉडकास्ट ग्रुपचं ते वैशिष्ट्य आहे. तुम्हाला ग्रुपमध्ये कोण कोण आहे ते पण दिसत नाही, ग्रुप किती विद्यार्थ्यांचा आहे ते पण दिसत नाही, आणि ग्रुपवरून आलेला मेसेज असं वाटतं तुम्हाला पर्सनली मी पाठवला आहे. माझ्याकडनं आलेला मेसेज तुम्हाला असं वाटेल की सरांनी सेपरेट मला पाठवला आहे. तसाच सेपरेट मेसेज तुम्हाला पाठवलेला नसतो, तो ग्रुपला पाठवलेला आहे, पण जाताना तो प्रत्येकाला सेपरेट जातो. पण तो मेसेज तुम्हाला बघण्यासाठी माझा नंबर तुमच्या फोनबुकमध्ये सेव्ह असला पाहिजे, तरच तुम्हाला तो मेसेज दिसेल, अदरवाईज दिसणार नाही. म्हणून व्हिडिओ ऐकल्याबरोबर लगेच माझा नंबर सेव्ह करा. लगेच त्या क्षणाला मला तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा. अदरवाईज कारण की हे चॅप्टर संपल्यानंतर पुढचं जेव्हा सुरू करणार आहे, उद्या शेवटचं लेक्चर असेल, तर पुढच्या चॅप्टरच्या नोट्स फक्त मी त्या ब्रॉडकास्ट ग्रुपला टाकेल, ॲपमध्ये टाकणार नाही. म्हणून जेही विद्यार्थी, जवळपास ॲपमध्ये आपले भरपूर विद्यार्थी आहेत, त्याच्यापैकी फक्त 80 विद्यार्थ्यांचे नंबर माझ्यापर्यंत, निम्मे विद्यार्थ्यांचे नंबर माझ्यापर्यंत पोचले आहेत. मी मोस्ट ऑफ 80-90 विद्यार्थ्यांचे नंबर अजून मला मिळालेले नाहीत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचे नंबर बाकी असतील त्यांनी कृपया ते आजच माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. लगेच ते सेव्ह करून तुम्हाला ब्रॉडकास्ट ग्रुपला मी ॲड करेल, म्हणजे तुम्हाला पुढच्या चॅप्टरच्या नोट्स त्या ब्रॉडकास्ट ग्रुपच्या माध्यमातून मिळू शकतात. ॲपला त्या नोट्स मिळणार नाहीत. ठीक आहे, आज या ठिकाणी मी थांबणार. प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.